नमस्कार मैत्रिणींनो, रेसिपी लॉजिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अगदी प्रसादासारखा मऊ, खमंग आणि स्वादिष्ट गव्हाच्या पिठाचा हलवा बनणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घालून गरम करून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये बदाम, मनुके आणि काजू घालून हलकेसे परतून घ्यायचे आहे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रूट्स घालू शकता, नाही आवडत असेल तर स्किप करू शकता. हे ड्रायफ्रूट्स परतल्यानंतर बाजूला काढून घ्या. याच कढईमध्ये 1/2 कप प्युअर तूप घाला आणि त्यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालून मंद आचेवर बिस्किटासारखा सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत सतत ढवळत भाजून घ्या. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम लो टू मीडियम असू दे. बघू शकता या मिश्रणाला किती छान कलर आलेला आहे, सेम बिस्किटासारखा. यानंतर यामध्ये 1 कप साखर आणि 2 कप पाणी लगोलग घालून चांगले मिक्स करून घ्या. येथे पाणी हळूहळू घाला. एकदम पाणी घातल्यास गरम तूप उडण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजीपूर्वक थोडे थोडे पाणी घाला. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून चांगले ढवळून घ्या. आता हे मिश्रण तूप सुटेपर्यंत 3 ते 5 मिनिटासाठी सतत हलवत राहायचे आहे. या मिश्रणाला तूप सुटले की समजून घ्यायचे आपला हलवा तयार आहे. आता आपल्या या चॅनलची लॉजिक टिप: पीठ मंद आचेवर बिस्किटासारखा रंग येईपर्यंत भाजल्यामुळे हलव्याची चव आणि सुगंध खुलतो. तसेच शेवटी तूप सुटल्यावर हलवा परफेक्ट शिजल्याचे समजावे. आपला गव्हाच्या पिठाचा हलवा किंवा कडा प्रसाद तयार आहे. वरून ड्रायफ्रूट्सने गार्निश करा आणि गरमागरम सर्व करा. पुन्हा भेटूया चवीच्या नव्या प्रवासात अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.